आमदार निधीतून निकृष्ट दर्जाचे काम। अकोलखेड येथील मेन रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे 10 मार्च 2024 ला निर्माण कार्य सुरू झालेले होते। इंजिनियर व कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगनमताने या रोडचे निर्माण करण्यात आले, तरी काही दिवसातच रोडला गड्डे पडणे, गिट्टीची गिट्टी उघडी पडणे, सिमेंट उकळून जाणे अशा समस्या निर्माण झाल्या। गावकरी लोकांनी रोडची दुर्दशा पाहून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला भेट देऊन परिस्थिती सांगितली, तक्रार केली व ती तक्रार मागे पण घेतली। संबंधित कॉन्ट्रॅक्टर व इंजिनियर यांच्यावर गावकरी लोकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला होता। इस्टिमेटच्या नुसार रोड न झाल्यामुळे रोडची काही दिवसातच दुरावस्था झालेली होती आणि सध्या दुरावस्था झालेली आहे। रोडच्या दुर्दशा का झाली अशा गावकरी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता रोडचे काम खूपच निकृष्ट दर्जाचे झालेले सांगितले। तसेच संबंधित विभागाने रोडच्या कामाकडे लक्ष न दिल्यामुळे या रोडची ही अशी दुर्दशा झाल्याचे गावकरी लोकांनी म्हटले। श्याम महाजन, IB7 न्यूज, तालुका प्रतिनिधी, अकोट। त्याला तरी गिट्ट्या बाहेर कॉन्ट्रॅक्ट मध्ये हलकट रोड झालेला बेकार। त्यानंतर गिट्ट्या बाहेर येत सगळे ओळख पकडून लोक ठोकडाला कोणाला काही म्हणाले पैसे सगळे आपले आपले मेंबर लोक येतात, निवडून येतात, गावाचे पैसे घेऊन म्हणजे हा रोड असा एवढा चांगला झाला आहे की बा आता लोक सांगून नाही शकून राहिले। तर आता या रोडचं डबल काम चालू होणार आहे असं आम्हाला माहिती आहे, ठीक आहे। तर हा डबल जे काम होणार आहे आता हे किती दिवस टिकणार आहे? चांगलं टिकलं पाहिजे आहे की नाही? रोड चांगला पुरला पाहिजे, तो गावाच्या लोकांची नाराजी दूर झाली पाहिजे। रोडची आता जे काही आहे आता या रोडची डागडुगी करण्यात येणार आहे, बरोबर आहे। आता समोर आम्हाला या रोडची आता डागडुगी नाही पाहिजे, कारण आता रोड एवढी हाईट वाढलेली आहे की ते जे पाणी वगैरे आता पावसाळ्याचं पाणी ते आमच्या घरात चाललं। आणि जेव्हा या रोडचं काम लागलं होतं तेव्हा आम्ही या ठेकेदाराच्या प्रतिनिधीला सांगितलं होतं की याचं जे फाउंडेशन आहे ते उकरून काम लावावे, पण त्यांनी असं काही न करता सरळ की GR मध्ये असं काहीच नाही असं आम्हाला म्हणून आम्हाला लावून दिलं आणि काम सुरू करून दिलं। आम्हाला विश्वासात घेतलं आणि काम लावून दिलं। आणि आज रोजी जर आमच्या घराची जर लेवल जर पाहिजे तर कुठे गेली आणि रोड निष्कृष्ट दर्जाला झालेलाच आहे। याला जबाबदार कोण आहे, काय आहे हे आम्हाला काही माहिती नाही। आता या रोडचे जे डबल समजा डागडुगीचं काम चालू आहे, विधान परिषदेच्या निवडणुका समोर येतात, याच्यामुळे होत आहेत का? आता तो त्याचा जो राजकीय आहे तो उद्देश तो त्यानं ठेवून, पण आमचं जनतेचं नुकसान नाही झालं पाहिजे ना। आता जे काही असुविधा होऊन राहिल्या याला जिम्मेदार कोण आहे? गाव मेन रोड आहे तो।